जय जिजाऊ हळूहळू आता लग्न सराईच्या हंगामाला गती मिळत आहे. दसरा आता संपतो आहे आणि दिवाळी लगेच जवळ येत आहे. त्यानंतर लगेच तुळशीचे विवाह संपन्न होतील आणि अशा स्थितीमध्ये जे काही वधूवर सूचक मंडळ आहेत तर ते विविध ठिकाणी आपापल्या परीनं मेळाव्याचं आयोजन करत असतात आणि आपण सगळे समाजशील आहोत. समाजामध्ये आपण जगत असताना मग आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग ज्यांना जे शक्य असेल ते केलं पाहिजे. मग ज्यांच्याकडे पैसा असेल त्याने समाजासाठी पैसा दिला पाहिजे. ज्यांच्याकडे श्रम असतील त्यांनी श्रम दिले पाहिजे आणि ज्यांच्याकडे काहीच नसेल तर त्यांनी निदान समाजासाठी वेळ तरी दिला पाहिजे. मराठा समाजासाठी हा सगळ्याच मराठा समाजासाठी म्हणजे सकल मराठा समाजासाठी हा थेट भेट वधूवर परिचय मेळाव्याची माहिती या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे. उद्या परवा दसरा आहे आणि लवकरच या एका सेवाभावी संस्थेच्या वतीनं वधूवर सूचक मंडळाच्या वतीनं या वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये लग्न जुळत नाहीत ही सगळ्यात मोठी गंभीर समस्या बनलेली आहे. मग याच्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. त्या कारणाची मीमांसा आपल्याला करायची नाही आहे. मात्र लग्न जुळण्यासाठी तुम्ही आम्ही काय प्रयत्न करू शकतो या दृष्टीने अनेक जण परोपरीनं काम करत असतात. मग ज्याला जे जसं शक्य होईल तसं ते करत असतात. हे सगळं करत असताना परस्पर सहजीवनाच्या अंगाने विवाह ही एक आपली संस्कृती आहे, सभ्यता आहे, परंपरा आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि या परंपरेचा आपण जेवढा मांडता येईल तेवढा बाजार मांडलेला आहे आणि त्या बाजार मांडून त्याचं जेवढं विकृतीकरण करता येईल ते विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि मग अशातच लग्न जुळत नाहीत, कदाचित त्याचेच परिणाम आपण भोगतो आहोत. आणि मग अशातच जर काही वधूवर सूचक मंडळं हे जर अशा वधूवर परिचय मेळाव्याचं जर आयोजन करत असतील तर ज्यांना शक्य असतील त्यांनी त्या वधूवर परिचय मेळाव्याला अवश्य भेट दिली पाहिजे, आवर्जून गेलं पाहिजे. वास्तविक हा आमच्या याच्यातून कुठलंही नियोजन नाही आहे. त्यापूर्वी एक माझा परिचय मी या ठिकाणी देतो की मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षता. गेल्या 6 वर्षापासून आम्ही मराठा लग्न अक्षताचा एक सामाजिक प्लॅटफॉर्म मोफत सेवाभाव म्हणून चालवतो आहोत. एक आमचं ॲप्लिकेशन आहे, वेबसाईट पण आहे. मराठा लग्न अक्षता नावाने ती उपलब्ध आहे. व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत आणि एक यूट्यूबचं चॅनल आहे. जवळपास 30-35 हजार त्याच्यामध्ये सबस्क्रायबर आहेत आणि या माध्यमातून केवळ समुपदेशन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. विवाह जुळवण्यासाठी जी काही मदत होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि फसवणुकीपासून सावध करणे हा आमचा एक मेन पर्पज आहे. आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. आम्हाला जे काही निवेदन प्राप्त झालेलं आहे तर आमचे एक सहकारी मित्र हरिभाऊ जगताप यांची एक लिफलेट पाहिला आणि त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संवादसुद्धा झाला. आपल्या विदर्भाच्या सीमावर्ती भागामध्ये म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये या मेळाव्याचं आयोजन होते आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी रविवारचा दिवस आहे. सगळे सोयरे वधूवर सूचक मंडळ नावानं ते स्वतःची संस्था चालवतात आणि संस्था चालवत असताना आपल्याला या संस्था चालक म्हणून 2 प्रकारची लोकं भेटतात की एक विवाहाच्या नावानं फसवणूक करणारे आणि दुसरीकडे विवाह जुळवण्यासाठी धडपड तळमळ करणारे लोक असतात. मग ही विवाह संस्था चालवत असताना आता त्यांनी जे 5 तारखेला वधूवर परिचय मेळावा जो आयोजित केलेला आहे तो जालना येथे मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये तो मेळावा आहे. भाऊसाहेब देशमुख सभागृह, भाग्यनगर, जुना जालना या ठिकाणी तो मेळावा येत्या 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 3 वाजेदरम्यान संपन्न होतो आहे. मात्र ह्या मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी त्यांना फोनवर नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याचं लिफलेट आम्ही या स्क्रीनवर डिस्प्ले करत आहोत. त्याच्यावर तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर सापडून जाईल किंवा आम्हीसुद्धा त्यांचा व्हॉट्सअप क्रमांक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत. नोंदणीसाठी आता तो वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजित करत असताना बऱ्याच ठिकाणी सभागृह हायर करावं लागतं. त्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांची चहा पाण्याची व्यवस्था करावी लागते आणि साहजिकच ही खर्चिक बाब असते. मात्र अशा स्थितीमध्ये जर त्या ठिकाणी जर आपण आपल्या परीनं जर सहकार्य करण्याचा, आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला तर समोरच्याला नक्कीच प्रोत्साहन मिळतं. जर एखादी विवाह संस्था कुठे आपलं ऑफिस चालवत असेल, ऑफिस थाटत असेल, त्यासाठी महिन्याला दर 5-10 हजार रुपये खर्च करत असेल, एखादा एम्प्लॉई नेमत असेल आणि त्या बदल्यात त्या नोंदणीसाठी 200, 500, 100 रुपये मागत असतील तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. मात्र अनाथ आश्रमाच्या नावानं, गरीब घरच्या मुलीच्या नावानं, दलाल या नावानं 10 बायोडेटा टाकतो, 100 बायोडेटा टाकतो, 1000 रुपये टाका, 2000 रुपये टाका, अशा उद्देशानं जर कोणी फसवणूक करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. आणि असे जर मेळावे कोणी घेत असेल त्या बदल्यात त्यांना जर आपण आपल्या कर्तव्य भावनेतून जर त्यांना मोबदला देत असू तर त्याला कुठलेही ते त्यांच्या कमाईच्या उद्देशाने ते नक्कीच करत नाहीत. एक समाजासाठी चांगलं काम करतात म्हणून आम्ही हा व्हिडिओ त्यांचा प्रसिद्ध करत आहोत. वास्तविक पैसे घेणाऱ्या विवाह संस्थांची आम्ही स्वतःच कुठलेही परिचय देत नाही. मात्र आमचं बुलढाण्याचं मानस फाउंडेशन असेल, हे एक वधूवर सूचक मंडळ असेल,
तर त्यांची कार्यपद्धती आम्ही जवळून पाहिलेली आहे आणि मग त्या दृष्टीनं त्यांच्याकडे नोंदणी करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, नोंदणी केली पाहिजे. त्यांचे कन्सेप्ट जे आहेत, त्यांची ही कार्यपद्धती जी आहे ती आधी समजून घेतली पाहिजे. कुणाचीही कार्यपद्धती समजून घेतल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नये असं आम्ही सांगतोय. त्यांची कार्यपद्धती ही अतिशय पारदर्शी आहे. तर या मेळाव्यासाठी तुम्ही सुद्धा या, आम्हाला सुद्धा त्या मेळाव्याचं आमंत्रण आहे. आमच्याकडे विवाहाचं कोणी नाही, मात्र त्या माध्यमातून आपला परस्पर कुठेतरी संवाद होईल, ओळख होईल आणि ओळखीतून विवाह हे एकमेकांच्या ओळखीत परिचयातच होत असतात. हा आमचा गेल्या 5-6 वर्षातला अनुभव आहे. अनोळखी ठिकाणी विवाह होत नसतात, फसवणूकच होत असते. तर जास्तीत जास्त संख्येनं आपण या विवाह परिचय मेळाव्यासाठी उपस्थित राहावं. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही फीडबॅक असतील, कॉमेंट्स असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या जे काही चांगल्या वाईट कॉमेंट्स असतील ते लिहा. सगळ्याच कॉमेंटचं आम्ही स्वागत करत असतो. धन्यवाद.